शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोकजी कामटे यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर आणि रेल्वे स्टेशन रोड, विटा बँकेसमोर सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन महिला पोलीस मीनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, सल्लागार राजू औशेट्टी, माजी नगरसेवक विनायक विटकर, वैशालताई गुंड, काशीनाथ बदगुंडकी, आनंद तालीकोटी, रुपेश करपेकर, मतीन बागवान, मयूर गवते, विजय जाधव, नागेश मंजेली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधान वाचन वैशालीताई गुंडे यांनी केले। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व समान दर्जाची संधी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानात आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करत आहोत। जय संविधान, भारत माता की जय। शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी गरजवंतांनी सहभाग नोंदवला।